तुम्हाला माहिती आहे का, एका दिवसात जर 10 कामाचा टार्गेट आपला असला तर त्यातले 4 ते 5च काम आपण कंप्लीट करू शकतो. त्याचं कारण माहिती आहे का मेन काय आहे? निव्वळ आळसपणा. आजकाल आपण इतके आळशी झालेले आहे, त्याच्या मागं कारणसुद्धा भरपूर आहेत, पण त्या आळसपणामुळं प्रोडक्टिव्हिटी आपली पूर्णपणे खाली गेलेली आहे. त्यामुळं आज मी तुम्हाला 10 असे ट्राईड, टेस्टेड आणि इम्प्लिमेंटेड असे टिप्स देणार आहेत, जे मी माझ्या स्वतःच्या लाईफमध्ये इम्प्लिमेंट केलेले आहे आणि तेव्हापासून माझी प्रोडक्टिव्हिटी इथून इथंपर्यंत गेलेली आहे. अँड टू बी व्हेरी फ्रँक, पॅक्ड फक्त 10च नाही, भरपूर सारे पॉईंट्स आहेत जे ॲक्च्युली मी शेअर करू शकते. पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त 10 पॉईंट शेअर करणार आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला, हे टिप्स जर आवडले तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. ह्याचा दुसरा पार्टसुद्धा आपण नक्कीच घेऊन येऊ. तर आता हे 10 पॉईंट्स काय आहेत हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण लास्टचे जे 2 पॉईंट्स आहेत ना ते तर खूप भारी आहेत आणि सगळ्यांनी ते 2 पॉईंट्स इम्प्लिमेंट केलेच पाहिजेत. ठीक आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओच्या शेवटला नवीन सबस्क्रायबर्सना जसं आपण शॉर्टआउट देतो ते सुद्धा देणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. त्यात पहिला पॉईंट, सकाळी लवकर उठणे. वेक अप अर्ली. आता तुम्ही म्हणणार की प्रणती, एकतर उठायचं होत नाही आम्हाला आणि भरपूर कामं असतात, तसंही मी 6 वाजता उठते. ठीक आहे, बरोबर आहे, पण सकाळी जेव्हा आपण लवकर उठतो आणि जेव्हा कोणीही घरात उठलेलं नाही आहे आणि तो जो 1 तास आपल्याला मिळतो, फॉर एक्झाम्पल जर तुम्ही रोज 6ला उठत असाल पण जर तुम्ही 5ला उठला तर तुम्हाला 1 तास असा तो मिळतो ज्याच्यामध्ये तो वेळ पूर्णपणे तुमचा आहे. तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही त्या 1 तासामध्ये करू शकता. आणि मी जेव्हापासून हे इम्प्लिमेंट केली आहे, मला स्वतःवरती टाईम द्यायला भरपूर वेळ मिळत आहे. मला एक्सरसाइज करायला खूप आवडतं, मला मेडिटेशन खूप आवडतं, मला बुक रीड करायला खूप आवडतं. पण दिवसभरात इतके सारे कामं असतात की शूट करायचं आहे किंवा किचनमध्ये भरपूर काम आहे, मुलांचं भरपूर होमवर्क आलेला आहे. दिवसभरात तो माझ्यासाठी वेळ मला मिळतच नाही. त्यामुळे जेव्हापासून मी 1 तास आधी उठायला लागलेली आहे, मला तेव्हापासून एक्सरसाइज करायला वेळ मिळतो, मेडिटेट करायला वेळ मिळतो. आणि जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी सकाळ सकाळ लवकर होऊन जातात तेव्हा दिवसभराचा जो आपला मूड असतो तो खूप छान सेट होतो, कारण आपण सगळ्यात पहिला वेळ आपण स्वतःला दिलेला असतो. त्यामुळे दिवसभराचा मूडसुद्धा खूप चांगला सेट होतो. आणि जेव्हा तुम्ही आतून खुश असता की मी स्वतःसाठी आज काहीतरी केलेलं आहे, ही जेव्हा फिलिंग्स सकाळ सकाळ तुमच्या मनात असते ना, पुढचा दिवस ॲक्च्युली खूप चांगला जातो. त्यामुळं सकाळी लवकर उठा, म्हणजे तुम्हाला स्वतःला वाटेल की आज काहीतरी चांगलं केलेलं आहे. आता मी तुम्हाला म्हणणार नाही की तुम्ही 5ला उठायला चालू करा, नाही, हे खूपच अवघड आहे. पण जर तुम्ही रोज 7ला उठत असाल तर सुरुवात तुम्ही 6:30 वाजल्यापासून करू शकता की रोज 7ला उठत असाल तर आज मी 6:30ला उठते, किंवा जर 6ला उठत असाल तर तुम्ही त्याच्या अर्धा तास आधी उठू शकता, ट्राय करू शकता. सुरुवातीला हे डिफिकल्ट जाणार आहेत, कदाचित तुम्हाला असं वाटेल की मला दिवसभरात झोप येते कारण मी लवकर उठलेली आहे. पण जेव्हा सवय होऊन जाते, 21 डेजसाठी जेव्हा तुम्ही हे कंटिन्यू फॉलो करता तेव्हा ती सवय होऊन जाते आणि आपली बॉडीसुद्धा त्या गोष्टीला ॲडॅप्ट होते. त्यामुळे तुम्हीसुद्धा हे नक्की ट्राय करून बघा. सगळ्यात पहिला पॉईंट, सकाळी लवकर उठणे. पॉईंट नंबर 2, उठल्या सगळ्यात आधी आपल्या बेडला आवरा. हांतरून पडलेला असेल तर त्याला सगळ्यात आधी उठल्या आवरा. आता मला माहिती आहे, स्पेशली जे लेडीज असतात ज्यांची मुलं आहेत किंवा घरात भरपूर कामं असतं, ते उठल्या डायरेक्ट आवरून सरळ किचनमध्ये जातात आणि नंतर थोडंसं किचनचं काम आवरल्यानंतर मग रूममध्ये येऊन सगळं आपण स्वच्छ करतो. असं न करता सकाळी उठल्या सगळ्यात पहिलं काम काय करायचं आहे? आपलं बेड व्यवस्थित करायचं आहे, हांतरून वगैरे सगळं घडी करून टाकायचं. तर ह्याचा फरक काय पडतो हे तुम्हाला सांगते. सगळ्यात पहिली गोष्ट, जेव्हा आपण ज्या जागेवरती आराम करतो, जिथं आपण झोपणार आहे, जिथं आपण रेस्ट करत असतो, ती जागा जर क्लटर्ड असेल, त्याच्यावरती भरपूर कपडेच पडलेले आहेत, घडी घालायचे आहेत, हांतरून पडलेलं आहे, तर आपला माइंडसुद्धा खूप क्लटर्ड असतं. आणि हे मी माझ्याबद्दल ऑब्झर्व केलेली आहे. पण जेव्हा तुमचा बेड स्वच्छ आहे, पूर्णपणे त्याच्यावरती काही सामान नाही आहे, सगळं प्लेन आहे, तेव्हा तुमचं माइंड पण ना खूप क्लिअर असतं, तुमची विजन खूप क्लिअर असते. त्यामुळे ऑलवेज मेक शुअर की जेव्हा पण तुम्ही उठता सगळ्यात पहिला तुमचा बेड व्यवस्थित करा, त्याला क्लीन करा, त्याच्यावरती काहीही टाकू नका. आणि जेव्हा ती स्पेस तुम्हाला असं दिसेल ना की स्वच्छ आहे, त्याच्यावरती काहीही कचरा पडलेला नाही आहे, तेव्हा तुमचं माइंडसुद्धा खूप क्लिअर असतं, तुमचे विजनसुद्धा खूप क्लिअर असतं. मी सांगते, हे मी ट्राय केलेले आहे. आणि आता जेव्हापासून मी हे इम्प्लिमेंट केलेले आहे, सकाळी उठल्या सगळ्यात पहिला अंथरुणातून बाहेर आल्या सगळ्यात पहिलं माझं दोड जे आहे ते मी घडी करते, बेडशीट व्यवस्थित करते आणि त्याच्यानंतर बाकीच्या कामाची सुरुवात होते. आणि ह्याच्यानं खूप फरक पडतं. त्यामुळे ऑलवेज मेक शुअर की जेव्हा पण तुम्ही सकाळी उठता सगळ्यात आधी तुमचं बेड व्यवस्थित करा. टिप नंबर 3, दिवसामध्ये तुम्हाला काय काय करायचं आहे त्याची एक लिस्ट बनवा. टू डू लिस्ट.
आता तुम्ही हे टिप बऱ्याच जणांच्याकडून ऐकलीसुद्धा असेल, पण हे सगळेजण का सांगतात? कारण ह्याच्यानं ॲक्च्युली तुमची प्रोडक्टिव्हिटी वाढते. सगळ्यात पहिली गोष्ट तर काय आहे, बऱ्याच जणांना लिहायची सवय नसते की हां मी कधी लिहित नाही, मला लिहायला आवडत नाही. ठीक आहे, तुम्हाला जर लिहायचं नसेल तरी चालेल, पण तुम्हाला आज काय काय करायचं आहे दिवसभरात हे तुमच्या माइंडमध्ये ही लिस्ट क्रिएट झालेली पाहिजे. आणि त्यातले जे सगळ्यात महत्त्वाचे कामं आहेत ते तुम्ही प्रायोरिटाईजमध्ये फर्स्ट, सेकंड, थर्ड किंवा फोर्थ हे 4 कामं जे आहेत ते तुम्हाला आजच्या दिवसामध्ये संपवायचेच आहेत असं तुम्ही एक लिस्ट बनवा. आणि त्याच्यानंतर खालची जे काम आहेत ते जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही डिस्ट्रीब्यूट करू शकता, कोणाला तर सांगू शकता, कोणाची हेल्प घेऊ शकता. पण तुमच्या दिवसाचे जे मेन कामं आहेत की आज हे मला करायचंच आहे त्याची लिस्ट तुमच्याकडे सकाळीच असली पाहिजे. भले तुम्ही ते लिहू नका, पण तुमच्या माइंडमध्ये ती लिस्ट असायला पाहिजे. जेव्हा तुमची लिस्ट क्लिअर असते की तुम्हाला माहीत असतं की आज दिवसभरात मला काय काय करायचं आहे, तर त्या लिस्टप्रमाणे तुमची हालचालसुद्धा व्हायला लागते, तुमचे कामंसुद्धा तुम्ही प्रायोरिटाईज करता आणि त्या हिशोबानं त्याच्यावरती ॲक्शनसुद्धा घ्यायला लागता. त्यामुळे ऑलवेज मेक शुअर की सकाळी उठल्यानंतर सगळ्यात आधी एक लिस्ट बनवायची आहे की आज दिवसभरात मला कोणते कोणते कामं आहेत ते संपवायची आहेत. आणि असं केल्यानं तुमची प्रोडक्टिव्हिटीसुद्धा वाढणार आहे आणि त्याचबरोबर लिस्ट तयार असल्यामुळे तुम्हाला माहीत पण असतं की आता हे काम झाल्यानंतर मला काय करायचं आहे आणि त्याप्रमाणे तुम्ही त्या लिस्ट पूर्ण करण्यासाठी तुम्ही तुमचे ॲक्शनसुद्धा घेत असतात. टिप नंबर 4 जो की खूप चांगला आहे, खूप मला इतका आवडतो आणि जेव्हापासून मी हे फॉलो करायला लागलेले म्हणजे भरपूर कामं होत चाललेली आहेत. मी कुठंतरी सोशल मीडियावरतीच हा पॉईंट ॲक्च्युली बघितला होता आणि तेव्हापासून मी तो इम्प्लिमेंट केला. तो म्हणजे फॉलो 5 मिनिट्स रूल. आता हे काय आहे बरं? आता आपल्या घरामध्ये असंख्य कामं असतात. घरामध्ये म्हणा, ऑफिसमध्ये म्हणा, जिथं पण तुम्ही काम करता, जर तुम्ही हाऊसवाईफ असेल तर घरातसुद्धा भरपूर कामं असतात. तर आपण बऱ्याच वेळेस त्या कामांना टोलवाटोलवी करत असतो की ओके थोड्या वेळानं करते किंवा हे उद्या करते, हे मी नंतर करते, असं आपण करत असतो. आता तुम्हाला काय करायचं आहे, 5 मिनिट्सचा रूल फॉलो करायचा आहे. त्या कामाकडे बघा, जे पण तुमच्याकडे काम आहे बघा आणि एक राऊंड फिगर एस्टिमेट करा की तुम्हाला ते काम करण्यासाठी किती वेळ लागणार आहे. जर 2 ते 5 मिनिटात ते काम कंप्लीट होऊ शकतं तर त्याला पोस्टपोन करायचं नाही, ते त्याच वेळी ते काम संपवून टाकायचं. आता बऱ्याच वेळा छोट्या छोट्या गोष्टी असतात ना ज्या आपण लक्षच देत नाही किंवा पडलेलं आहे ठीक आहे नंतर. आता एखादी गोष्ट अशी पडलेली आहे खाली, ठीक आहे मी नंतर उचलून ठेवते, नंतर झाडू करताना ते निघूनच जाणार आहे, असं जर आपण विचार करत गेलो तर ते पायलअप होऊन जातात. त्यामुळं आपण काय करायचं आहे, 5 मिनिट्सचा एक रूल फॉलो करायचा. समोर काम दिसत आहे, बघा त्याला किती वेळ लागणार आहे, 2 मिनिटात होतं, 5 मिनिटात होतं, लगेच उठायचं आणि ते काम खतम करून टाकायचं. असं केल्यानं काय होतं, जे छोट्या छोट्या गोष्टी तुमच्या पेंडिंग पडलेल्या असतात ते पेंडिंग कधीच होणार नाही आहे, कारण आपण झटपट ॲक्शन घेत आहोत. त्यामुळे 5 मिनिट्सचा हा रूल जो आहे तो माझ्या लाईफमध्ये तर खूप बेनिफिट केलेला आहे. त्यामुळे तुम्हीसुद्धा हे इम्प्लिमेंट करून बघा. 5 मिनिटाचा रूल फॉलो करायचा आहे, 5 मिनिटात काम होत असेल तर तो त्याच वेळेस करून संपवायचा. नंबर 5 जो ॲक्च्युली माझ्या दिवसातला आता रुटीन झालेला आहे तो म्हणजे दुसऱ्या दिवसाची तयारी आज रात्रीच करायचं आहे. आणि स्पेशली तयारी म्हणजे कपड्यांची. बेसिकली मी कपड्यांबद्दल बोलते. आपला मुलींच्यामध्ये एक मोठा जो टाईम पिरियड असतो तो फक्त हे डिसाईड करण्यामध्ये जातो की मी उद्या काय घालू, बरोबर आहे. आणि स्पेशली जर तुम्ही वर्किंग असाल, इवन जर हाऊसवाईफ जरी असला तरीही आपल्याला सकाळी इतके कामं असतात, त्यातले 10 मिनिट तर आपण इन्व्हेस्ट करतो रोज फक्त वॉर्डरोब उघडायचा आणि विचार करायचं की आज मी ह्याच्यावरती काय घालू किंवा आज ह्या जीन्सवरती मला कोणता टॉप घालायचा आहे. आणि जे आपण ठरवतो तो बऱ्याच वेळेस प्रेस केलेला नसतो, मग त्याला प्रेस करण्यामध्ये सुद्धा वेळ वाया जातो. त्यामुळे ह्या सगळ्या जो सकाळचा गोंधळ आहे तो आपण आदल्या रात्रीच झोपण्याच्या आधी करायचा. त्याच्यामुळं काय होतं, वेळसुद्धा वाचतो. सकाळी उठल्यानंतर आपल्या डोक्यामध्ये ते टेन्शन नसते की आता मला उघडून डिसाईड करायचं आहे की मी आता काय घालू. त्यामुळे काय करायचं, रात्रीच सगळ्या गोष्टी डिसाईड करायचं. सकाळी तुम्ही कोणता ड्रेस घालणार आहे, कोणती जीन्स घालणार आहे, जे घालणार आहे ते प्रेस्ड आहे की नाही, त्याच्यावरती फुटवेअर मी कोणता घालणार आहे. इवन जर तुम्ही जिमला जात असाल तर जिम वेअरसुद्धा रात्रीच बाहेर काढून ठेवायचं, म्हणजे तुमचा वेळ सकाळी वाया जात नाही. कारण सगळंच प्रिपेअर्ड आहे, रात्री करून ठेवलेलं आहे, सगळं प्रिपरेशन झालेलं आहे. त्यामुळं माइंडसुद्धा क्लटर्ड असतं आणि झोपताना ते टेन्शन नसतं की उठून मला पहिला कपाट उघडायचं आहे आणि हे सगळं गोष्टी करायची आहे. त्यामुळे काय करायचं, रात्री झोपण्याच्या आधीच दुसऱ्या दिवसाची तयारी करून ठेवायची. टिप नंबर 6 ऑर्गनाइज फ्रिक्वेंटली. आणि आता हे खूपच भारी टिप आहे ॲक्च्युली. तुम्ही जर करत नसाल तर नक्की इम्प्लिमेंट करून बघा. आता तुम्हाला सांगते की बऱ्याच वेळेस आपली कपाटं जी आहेत ती अशा स्थितीमध्ये असतात की कपाट उघडला की असा कपड्यांचा जो असं
पाऊसच लिटरली तोंडावरती पडतो. बऱ्याच जणांच्या बरोबर होतं, मुलांच्या बरोबर होतं, मुलींच्या बरोबर पण सुद्धा होतं. आता त्याचं मेन कारण काय आहे की आपण ज्या त्या वेळेस त्या गोष्टींना ऑर्गनाईज करत नाही. आणि एखादा दिवस आपण अपॉइंट करतो की हा दिवाळीमध्ये मी साफसफाई करणार, दिवाळीमध्ये मी माझं कपाट जमवणार, किंवा 6 महिन्यातून एकदा मी कपाट जमवणार. आणि त्यावेळेस लिटरली तुम्हाला दिवसभर त्याच्यामध्ये टाईम इन्व्हेस्ट करायला लागतो. त्यामुळे काय करायचं आहे, रोजच्या रोज थोडंसं एखादा छोटासा कप्पा जरी असला तरी मेक शुअर की तुम्ही त्यात जरासं जरी काही विस्कटलं असेल तर ते त्या वेळेसच त्याला ऑर्गनाईज करायचं. म्हणजे अशामुळं काय होतं, सगळ्यात पहिली गोष्ट तुमचं कपाट खूप ऑर्गनाइज्ड राहतं. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला ॲक्च्युली माहीत असतं की तुमच्याकडे किती कपडे आहेत आणि कपडे सगळे समोर विजिबल असल्यामुळं तुम्हाला एक क्लिअर आयडिया असते की माझ्याकडे किती कपडे आहेत आणि मला नवीन कपड्याची गरज आहे का नाही. कारण बऱ्याच वेळा जेव्हा आपण ऑर्गनाईज करत नाही आणि लास्टला जेव्हा एखाद दिवस दिवाळीच्या दिवशी आपण ऑर्गनाईज करायला घेतो तेव्हा लक्षात येतं की अरे हे तर टॉप माझ्याकडे पडूनच होतं आणि इतके दिवस मी घातले नाही. हे का होतं, कारण ते कुठं तर एका कोपऱ्यामध्ये जाऊन पटलेलं असतं आणि आपल्याला माहीतच नसते की ते आपल्याकडे आहे. आणि जेव्हा आपण ऑर्गनाईज करायला घेतो मग तेव्हा लक्षात येतं की अरे हां हे सुद्धा आहे माझ्याकडं. त्यामुळं असं न करता वरच्यावरती म्हणजे खूप फ्रिक्वेंटली कपाटाला व्यवस्थित करत जावा. रोज जर तुम्ही थोडंसं करत असाल तर ते ऑर्गनाईज करण्यासाठी एखादा दिवस अख्खा काढण्याची गरजच पडत नाही. त्यामुळे ऑलवेज मेक शुअर की वरचेवर खूप फ्रिक्वेंटली कपाटाला व्यवस्थित ऑर्गनाईज. टिप नंबर 7, आपल्या कामासाठी दिवस नेमून द्या. आता तुम्ही म्हणणार म्हणजे काय. आता बऱ्याच वेळेस फॉर एक्झाम्पल इस्त्रीला कपडे द्यायचे आहेत. आता आपण काय करतो, जोपर्यंत माझी लॉन्ड्री बॅग भरत नाही तोपर्यंत मी इस्त्रीवाल्याला फोन करणार नाही. हे बऱ्याच जणांच्या घरात असं असतं. असं न करता आठवड्यातून एक दिवस असं डिसाईड करायचं की त्या दिवशी मी इस्त्रीला कपडे देणार आहे. मग भले ते किती का असेनात. फॉर एक्झाम्पल जर तुम्ही ठरवलं की प्रत्येक आठवड्याच्या बुधवारी मी कपडे प्रेसला देणार आहे तर ते एक नियमच होऊन जातो की आता बुधवार आलेला आहे, मला त्या कपड्याची गठरी बांधायची आहे आणि प्रेसला कपडे द्यायचेच आहेत. त्यामुळे ती एक सवय पडते आणि अननेसेसरी गोष्टी पायलाप होत नाहीत. बऱ्याच वेळेस आपण आळस करतो आणि ती लॉन्ड्री बॅग भरलेली असते आणि भरत ती इतकी पायलाप होते, नंतर एकत्र तुम्हाला भरपूर सारे कपडे प्रेसला द्यावे लागतात. त्यामुळे असं न करता प्रत्येक कामासाठी एखादा दिवस नेमून द्यायचा की ह्या दिवशी मी हे काम करणार आहे. जसे की बिल भरायचं काम आहे, ठीक आहे, प्रत्येक महिन्याच्या एंडला एकाच दिवशी बसून मी सगळ्याच गोष्टींची बिल भरणार आहेत, किंवा एकाच दिवशी बसून मी सगळे जे वर्कर्स आहेत माझ्याकडं जे काम करतात त्या दिवशी मला सगळ्यांची सॅलरी निपटायची आहे. त्यामुळे असं दिवस तुम्ही जर असाईन केला तर माइंड खूप सॉर्टेड राहतं आणि तुम्हाला माहीत असतं की आज हा दिवस आलेला आहे तर मला हे कामं संपवायचीच आहेत. त्यामुळं प्रत्येक कामाला एखादा दिवस नेमून द्या, म्हणजे तुमचं माइंडसेट खूप क्लिअर राहतं. टिप नंबर 8, आता ही जी टिप आहे मला लहानपणापासून माझ्या आईनं शिकवण्याचा प्रयत्न केला, मी केले नाही. पण आता जेव्हा मी स्वतः आई झालेले आहे तेव्हा मला कळतं की का मम्मी एवढं मला शिकवायची. आणि ते म्हणजे जिथली गोष्ट जिथं आहे त्याला व्यवस्थित परत तिथं ठेवायचं. कीप थिंग्स ॲट डिझायर्ड प्लेस. प्रत्येक गोष्टीला एक जागा आपल्या घरात असतेच, बरोबर आहे. पण आपला आळसपणा इतका असतो की त्या सामानाला त्या जागेपर्यंत पोचायला भरपूर दिवस लागतात, बरोबर आहे. लहानपणी आईनं इतक्या वेळा ह्या गोष्टीसाठी मला शिव्या दिलेल्या आहेत, इवन मारसुद्धा केलेला आहे, रे पणू ठेव तिथं परत ती गोष्ट, आणि मी कधीच ऐकायची नाही. आणि आता जेव्हा मी एक हाऊसवाईफ आहे, एक आई आहे, जेव्हा मी घर सांभाळत असते तेव्हा मला लक्षात येते की ह्या गोष्टी परत त्याच्या ठिकाणी ठेवणं हे किती गरजेचं आहे. कारण जेव्हा घरातले लोक जेव्हा त्या गोष्टी करत नाहीत, सगळ्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतात, बरोबर आहे. त्यामुळं तुम्हीसुद्धा ही गोष्ट पाळा आणि प्लस तुमच्या घरातल्यांनासुद्धा ही सवय लावा. तुमच्या मुलांना, तुमच्या नवऱ्यालासुद्धा ह्या गोष्टीची सवय लावा. ही गोष्ट जिथं ठेवलेली असते त्याला वापरून झाल्यानंतर परत त्या गोष्टी तिथंच ठेवायच्या. आणि असं जर तुम्ही करत नसाल तर अननेसेसरी घरामध्ये इतका पसारा होतो आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्यावरती जेव्हा ते कामं करण्याची वेळ येते तुमचा भरपूर वेळ त्याच्यामध्ये वाया जातो, जस्ट टू कीप थिंग्स ॲट प्लेस, राईट. त्यामुळे ही सवय लावा की जी गोष्ट जिथून काढलेली आहे परत आपल्याला ती तिथंच ठेवायची आहे. आणि फक्त तुम्ही एकटे फॉलो करू नका, नाहीतर तुम्हाला एकट्यालाच त्या कामाचा भर पडणार आहे. तुम्ही स्वतःसुद्धा फॉलो करा आणि घरातल्यांना सुद्धा ह्या गोष्टीची सवय. नंबर 9 जे तुम्हाला सांगितले होते की भरपूर महत्त्वाचं आहे ते म्हणजे मील प्रिपरेशन्स. आणि आता लेडीजसाठी तर हा खूपच इम्पॉर्टंट पॉईंट आहे. बऱ्याच वेळेस ना स्पेशली हाऊसवाईफमध्ये असं होतं की अर्धा टाईम फक्त हे विचार करण्यामध्ये जातं की आज मी स्वयंपाक काय करू किंवा आज नाश्त्याला काय करायचं आहे. करायला जितकं वेळ लागत नाही तितकं विचार करायला वेळ लागतो की नेमकं मला काय प्रिपेअर करायचं आहे. त्यामुळं
मील प्रिपरेशनमध्ये ॲक्च्युली 2 भाग आहेत, 2 तुम्ही गोष्टी करू शकता. सगळ्यात पहिली गोष्ट, आठवड्याचा एक मोठा लिस्टच करून ठेवायचा की मंडे टू संडे नाश्त्यामध्ये कोणते कोणते आयटम्स मी बनवू शकते. आता जेवणामध्ये बऱ्याच जणांचं मील चेंज होत राहतं, ते ठीक आहे, पण नाश्ता एक अशी गोष्ट आहे जे आपल्याला एकच डिश करावी लागते. जेवणामध्ये कसं भरपूर गोष्टी येतात, चपाती भाजी भात भरपूर आयटम्स असतात, पण नाश्त्याला असं असतं की एकच तुम्ही आयटम करता, बरोबर आहे. तर त्याची लिस्ट आपण आधीच करून ठेवू शकतो की सोमवारी मला हे करायचं आहे, मंगळवारी इडली, बुधवारी डोसा, वॉट एव्हर इट इज. जे पण तुमची लिस्ट आहे ते आधीच बनवून ठेवायचं, म्हणजे तुम्हाला उद्या मी काय नाश्त्याला बनवू ह्याचा प्रश्न पडलेला नसतो, ॲटलिस्ट फॉर ब्रेकफास्ट. ठीक आहे. तर सगळ्यात पहिली गोष्ट तर लिस्ट बनवा की सोमवार ते रविवार नाश्त्यामध्ये कोणते कोणते आयटम्स बनणार आहेत. आणि जेव्हा ती बनलेली असते, दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही काय करू शकता, ॲक्च्युली मील प्रिपरेशन्स करू शकता. फॉर एक्झाम्पल, आता उद्या मला ज्वारीचा खिचडा करायचा असेल, तर रात्री तुम्हाला माहीत असतं की उद्याचा माझा हा मेनू आहे, तर रात्री मला ज्वारी भिजवायची आहे. तर हे माइंडसेट आपलं क्लिअर असतं. नाहीतर असं जर तुम्ही करत नसाल आणि दुसऱ्या दिवशी जर कोणी म्हटलं की आज ज्वार का खिचडा खाला आहे, मग तुम्ही म्हणणार अरे मी तर ज्वारी भिजवलीच नाही आहे. त्यामुळं असं व्हायला नको म्हणून आधीच एक क्लिअर लिस्ट तुमच्याकडे असली पाहिजे की उद्या तुम्हाला काय करायचं आहे. आणि सेम गोष्टी तुम्ही जेवणामध्ये सुद्धा करू शकता. सकाळचं लंच झालेलं आहे, रात्रीचं जेवण करायला वेळ आहे, पण जर तुम्हाला आधीच माहीत असेल की रात्री मला काय स्वयंपाक करायचा आहे, तर त्याचं प्रिपरेशनसुद्धा तुम्ही सकाळी थोडंफार करून ठेवू शकता. त्यामुळे संध्याकाळी वेळ वाया जाणार नाही आहे. त्यामुळं मील प्रिपरेशन जर तुम्ही आजपर्यंत कधी केलेलं नाही आहे, तर डेफिनेटली मील प्रिपरेशन स्टार्ट करा. पहिले एक लिस्ट बनवा, नाश्त्यामध्ये कोणते कोणते आयटम्स तुम्ही करू शकता. आणि असं केल्यानं अजून एक फायदा होतो, म्हणजे रोजच पोहे खाताय किंवा रोजच उपीट खाताय हे कोणी म्हणणार नाही की आज पण पोहे खाल्ले, काल पण पोहे खाल्ले, परवा दिवशी पण पोहे खाल्ले, असं कोण म्हणणार नाही. कारण लिस्ट असल्यामुळं व्हरायटी भरपूर असते की सोमवारी पोहे झाले, मंगळवारी उपीट झाला, त्यानंतर तुम्ही इडली केली, त्याच्यानंतर तुम्ही सुसला केला, वॉट एव्हर इट इज. तर तुमच्याकडे एक लिस्ट असते, त्यामुळे गोष्टीसुद्धा रिपीट होत नाहीत. त्यामुळं मील प्रिपरेशन हे खूप महत्त्वाचं आहे आणि ह्याच्यामध्ये वेळ भरपूर वाया जातो, स्पेशली लेडीजचा. त्यामुळे तुम्ही जर करत नसाल तर नक्की मील प्रिपरेशनसुद्धा तुम्ही ट्राय करून पॉईंट जो की खूप महत्त्वाचा आहे आणि ॲक्च्युली मेन कारण आहे आपल्या प्रोडक्टिव्हिटीला पूर्णपणे खाली आणण्यासाठी. तुम्हाला माहिती आहे ते काय आहे? अननेसेसरी अँड अनलिमिटेड स्क्रोलिंग. बरोबर आहे, मान्य करशील तुम्ही? आपण जेव्हा एकदा मोबाईल हातामध्ये घेतला तर ते स्क्रोलिंग असं करायची ना, सगळ्यांना सवय लागलेली आहे की नेक्स्ट इन्स्टा म्हणा, यूट्यूब शॉर्ट्स म्हणा, आपण इतकं स्क्रोलिंग करत आहे की आपल्या दिवसाचा अर्धा टाईम आपला सोशल मीडियामध्ये जात आहे. आणि स्पेशली रात्री तर आपण एकदा सगळ्यांची कामं आवरलेली आहेत आणि आपण झोपायला गेलो, तर ते झोपायचं राहिलं मागं, आपण एकदा मोबाईल चालवायला गेलो की तासभर आपण स्क्रोलिंग करत असतो. आणि मी तुम्हाला हे का ॲडवाईस देत आहे, एकदा मी पण तशीच होते, मी काय नवीन नाही आहे, मी पण तशीच होते. आणि एक दिवशी मी असं स्क्रोल करत बसले होते आणि अचानक एक ना रीलच आला माझ्यासमोर आणि त्यामध्ये काय लिहिलं होतं, मग आज किती वेळ तुम्ही सोशल मीडियावरती बसला आहे किंवा जितकं वेळ तुम्ही स्क्रोल करत आहात, त्या स्क्रोलिंग टाईममध्ये तुम्ही नवीन काय शिकायला मिळालं तुम्हाला, हे त्या रीलमध्ये ॲक्च्युली लिहिलं होतं. आणि मग तेव्हा मला हिट झालं की ॲक्च्युली मी 1 तास झालं मी स्क्रोल करत बसले, कारण काही काम नव्हतं, स्क्रोल करते आणि त्यातून मला काहीच शिकायला मिळालं नाही. फक्त नुसता ट्रेंडिंग रील्स काय चालले, कोण कसं डान्स करत आहे, नुसतं एवढंच बघितलं, मला काहीच शिकायला मिळालं नाही. आणि तेव्हा ते मला इतकं वाईट हिट झालं आणि मी विचार केला की ॲक्च्युली हे बरोबर आहे, सोशल मीडियामध्ये भरपूर टाईम वेस्ट होतो. आता सुरुवातीला आपण शिकायचो सोशल मीडियामध्ये, पण आता काय होत आहे, फक्त एंटरटेनमेंटसाठी जास्तीत जास्त वापर केला जातो. सोशल मीडिया वापरा असं म्हणत नाही की वापरा, कारण ऑब्व्हियसली मी एक इन्फ्लुएन्सर असून असं नाही म्हणू शकत की सोशल मीडिया बघू नका, कारण मला बघायचं असेल तर तुम्हाला सोशल मीडियावरतीच यावं लागणार आहे. पण तुम्ही सोशल मीडियावरती सुद्धा काय बघता, त्याच्यातून तुम्हाला काय शिकायला मिळतं, तुमची प्रोडक्टिव्हिटी त्याच्यातून वाढते आहे का, तुमचं नॉलेज त्याच्यातून वाढते का, हे बघणं खूप गरजेचं आहे. तुम्ही कोणता कॉन्टेंट बघत आहात. आजकाल जसं मी म्हणले की एंटरटेनमेंटसाठी भरपूर वापर केला जातो, तर तिकडं न जाता मोस्टली लर्निंग भागला जर तुम्ही गेला, चांगले इन्फ्लुएन्सर्सना जर तुम्ही फॉलो केला, तर ट्रस्ट मी घरी बसल्यासुद्धा भरपूर काही शिकायला मिळतं. पण त्याचा पॉझिटिव्ह तुम्ही वापर केला पाहिजे. मोबाईल हातात आलेला आहे ह्याचा अर्थ हे नाही आहे की अननेसेसरी काही पण बघत बसा, काही पण तुम्ही शेअर करा, असं न करता चांगला त्याचा वापर करा. आणि सोशल मीडियाच्या यूजवरती एक लिमिट ठेवा
की फक्त 10 मिनिट मी इतकं दिलेलं आहे, सकाळी 10 मिनिट दिलं, संध्याकाळी 10 मिनिट दिलं, इतकं तुम्ही द्या. किंवा एक तुम्ही लिमिट जे आहे तुम्ही तुमच्या हिशोबाने सेट करू शकता. कारण अननेसेसरी एक्सेसिव्ह यूज ऑफ सोशल मीडिया, एक्सेसिव्ह यूज ऑफ मोबाईल आपल्याला ॲक्च्युली हानिकारक असतं, आपल्याला ॲक्च्युली चांगलं नसतं. बरोबर आहे, तुमच्या डोळ्यांसाठी पण चांगलं नाही आहे. बऱ्याच वेळेस आपली स्लीप पॅटर्न डिस्टर्ब होतं, कारण आपण रात्री भरपूर वेळ सोशल मीडिया बघत असतो आणि ते ॲक्च्युली आणि ते इतका वेळ बघितल्यामुळं आपलं ब्रेनसुद्धा ॲक्टिव्ह होतं आणि आपल्याला झोपसुद्धा लवकर येत नाही. त्यामुळं असं न करता सोशल मीडियावरती लिमिट ठेवा. त्याचा वेळ तुम्ही कमी करू शकता, पण मेक शुअर की तुम्ही अननेसेसरीली स्क्रोलिंग करू नका. मैत्रिणींनो, हे होते माझे 10 पॉईंट्स जे ॲक्च्युली मी रोज फॉलो करत आहे आणि भरपूर अजून पॉईंट्ससुद्धा आहेत टू बी व्हेरी फ्रँक. जर तुम्हाला हवा असेल तर मला कमेंटमध्ये सांगा, आपण त्याचा दुसरा पार्टसुद्धा नक्कीच घेऊन येऊ. आणि आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. मला माझ्या लुकमध्ये मी काय काय यूज केलं ते सुद्धा विचारतात, तर ह्या लुकचा एक शॉर्ट व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवरती आहे. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही बघू शकता. सगळे प्रॉडक्ट्स त्याच्यामध्ये मी सांगितलेले आहेत, मी काय काय वापरलेले आहे, तर त्या लुकचा ट्युटोरियलचा शॉर्ट व्हिडिओ चॅनलवरती आहे. ठीक आहे, तर आता जे नवीन सबस्क्रायबर्स आहेत, ज्यांनी रिसेंटली चॅनलला सबस्क्राईब केलं होतं, त्यांना शाउटआउट द्यायची वेळ आलेली आहे. तर सबस्क्रायबर शाउटआउट म्हणजे काय आहे, मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते की चॅनलला सबस्क्राईब करून तुमचं नाव कमेंटमध्ये लिहायला विसरू नका, म्हणजे माझ्या व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला थँक्यू म्हणते. तर बरेच जण सबस्क्राईब करून त्यांचं नावसुद्धा लिहिलं होतं. सो ह्या व्हिडिओसाठी माझे जे सबस्क्रायबर आहेत, थँक्यू सो मच. नीता पोद्दार, थँक्यू सो मच. बशीरा मुल्ला, शीतल पवार, ज्योती बावने, रिंकू, अपर्णा परब, साधना, कुंदा नागदेवे, दीपाली पवार, रेश्मा बोडके, विजया मालखेडे, अर्चना पारेकर, संगीता वैती, शीतल बापटे, संजीवनी सुरडे, रेश्मा पवार, गौरी, मंजुषा धोके, अनघा कुलकर्णी आणि करुणा जाधव. थँक्यू सो मच गाईज फॉर सबस्क्रायबिंग टू माय चॅनल. आय लव्ह यू ऑल. आणि गाईज, तुम्ही माझा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल आणि तुम्हाला जर माझं कॉन्टेंट आवडत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून तुमचं नाव कमेंट सेक्शनमध्ये लिहायला विसरू नका, म्हणजे माझ्या पुढच्या व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला सुद्धा असं शाउटआउट देईन. तर चला परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.